नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहतोय 23 ऑगस्ट 2024च्या चालू घडामोडी. तर यामध्ये आपण खूप महत्त्वाचे 10 प्रश्न पाहतोय मित्रांनो. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. तर त्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर ICCने बांगलादेशातून महिला T20 विश्वचषकाची 9वी आवृत्ती कोठे हलवलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे संयुक्त अरब अमिरात. लक्षात ठेवा. तर कोणत्या देशाने अलीकडे अनिवार्य लष्करी सेवा पुन्हा सुरू केली आहे? तर क्रोएशिया. लक्षात ठेवा मित्रांनो. तर कोणता देश पहिला स्पोर्ट्स ऑलिम्पिक खेळ आयोजित करेल? तर योग्य उत्तर आहे सौदी अरेबिया. लक्षात ठेवा. तर नुकतेच जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती मारिया ब्रान्यास यांचे निधन झाले. त्यांचे वय किती होते? तर योग्य उत्तर आहे 117 वयवर्ष होते. लक्षात ठेवा. यानंतर कोणत्या कंपनीने मंकी पॉक्स म्हणजेच एमपॉक्स लस तयार करण्याची घोषणा केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे सीरम इन्स्टिट्यूटने. लक्षात ठेवा. तर यानंतर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक 39 धावा करण्याचा विश्वविक्रम कोणत्या खेळाडूने केलेला आहे? तर योग्य उत्तर आहे डॅरियस विसरणे. कोणी? डॅरियस विसरणे. तर नुकतेच मन्याची वाडी हे गाव कोणत्या राज्यातील पहिले सोलर गाव बनले आहे? तर योग्य उत्तर महाराष्ट्र. लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय संघाचा शेफ डिमिशन म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर योग्य उत्तर सत्यप्रकाश सांगवान. कोणाची? सत्यप्रकाश सांगवान यांची. तर पुढील प्रश्न आहे, भारताने अलीकडे कोणत्या देशासोबत ग्रीन अमोनिया निर्यात करारावर स्वाक्षरी केलेली आहे? तर योग्य उत्तर जपान आहे. लक्षात ठेवा. काय उत्तर आहे? जपान. ठीक आहे. तर स्टारबक्सने नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे ब्रायन निकोल यांची. कोणाची? ब्रायन निकोल यांची. ठीक आहे. यानंतर मित्रांनो, आजच्या आपण चालू घडामोडी पाहून घेऊया. तर ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्डमध्ये सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शक्तिकांत दास यांची. कोणाची? शक्तिकांत दास यांची. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर RBIने ट्विट केले की हे जाहीर करताना आनंद होतोय. सलग दुसऱ्या वर्षी RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड 2024 मध्ये A+ रेटिंग देण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. तर पुढील दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, तर पुढील ICCचे अध्यक्ष म्हणजेच चेअरमन कोण असेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जय शहा असतील. कोण असतील? जय शहा. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर BCCIचे सचिव जय शहा नोव्हेंबर 2024 मध्ये ICCचे चेअरमन म्हणून ग्रेग बार्कले यांची जागा घेणार आहेत. तर N श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांच्यानंतर हे पद भूषवणारे जय शहा हे तिसरे भारतीय असतील. लक्षात ठेवा. यानंतर अध्यक्ष निवडण्यासाठी 16 मते आहेत आणि 9 मतांचे बहुमत 51% आवश्यक आहे. लक्षात ठेवा. यानंतर ICCची स्थापना झालेली आहे 15 जून 1909 मध्ये. मुख्यालय कोठे आहे? दुबई, संयुक्त अरब अमिरातीमध्ये. लक्षात ठेवा. यानंतर तिसरा प्रश्न आहे, ऑगस्ट 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाला भेट देणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी A व B दोन्ही, म्हणजेच पोलंड आणि युक्रेन या देशाला. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर पंतप्रधानांचा पोलंड आणि युक्रेनचा दौरा पाहून घेऊयात. तर पोलंडचा आहे, पंतप्रधान मोदी हे 45 वर्षात युक्रेनला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान असतील, ज्यात राष्ट्रपती डुडा आणि पंतप्रधान टस्क यांच्या भेटीचा समावेश आहे. लक्षात ठेवा. तर युक्रेनमध्ये पंतप्रधान युक्रेनला भेट देतील. तर 1992 मध्ये राजनैतिक संबंधांच्या सुरुवातीपासूनचा त्यांचा पहिला दौरा राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रतिबद्धता यावर लक्ष केंद्रित करून या भेटीचे उद्दिष्ट द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आणि व्यापार, गुंतवणूक, शिक्षण आणि मानवतावादी समस्यांवर लक्ष देणे आहे. लक्षात ठेवा. यानंतर चौथा प्रश्न आहे मित्रांनो, सार्वजनिक EV चार्जिंग स्टेशनसह भारतात कोणते राज्य अव्वल आहे? लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे 2024च्या परीक्षेसाठी. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कर्नाटक. लक्षात ठेवा मित्रांनो, कोणते राज्य? कर्नाटक हे राज्य. ठीक आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर कर्नाटक 5765 सार्वजनिक EV चार्जिंग स्टेशनसह भारतामध्ये अव्वल आहे. तर त्यापैकी 85% बेंगळुरू शहरी जिल्ह्यात आहेत. तर फेम योजना, बिस्कॉम गुंतवणूक आणि PPP द्वारे समर्थित कर्नाटक EV पायाभूत सुविधांमध्ये आघाडीवर आहे. तर 2500 नवीन स्टेशन्स आणि पॉवर कंपन्यांसोबत 100 स्टेशनसाठी 35 कोटी गुंतवणुकीसह EVचा
अवलंब करण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर आपण कर्नाटक विषयी शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे बेंगळुरू. मुख्यमंत्री कोण आहेत सध्याचे? सिद्धरामय्या. आणि सध्याचे राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. आणि तेथील राष्ट्रीय उद्याने आहेत अंशी, कुद्रेमुख, नागरहोल आणि बन्नेरघट्टा, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 5वा प्रश्न आहे 26व्या CEAT क्रिकेट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुरुष पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रोहित शर्मा यांना करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला 21 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई येथे आयोजित समारंभात 26व्या CEAT आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर वर्षातील सर्वोत्कृष्ट एकदिवसीय फलंदाज कोण आहे? विराट कोहली आहे, लक्षात ठेवा. तर राहुल द्रविडला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. महत्त्वाची माहिती आहे. तर पुढील प्रश्न आहे 6वा 19व्या CII इंडिया आफ्रिका बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन कोणी केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दिल्ली, लक्षात ठेवा मित्रांनो. ऑप्शन सी दिल्ली, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर 19वी CII इंडिया आफ्रिका बिझनेस समिट, CII इंडिया आफ्रिका बिझनेस कॉन्क्लेव्ह हा परराष्ट्र मंत्रालय, केंद्रित वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि भारतीय उद्योग महासंघ यांचा संयुक्त उपक्रम आहे. तर 19व्या CII इंडिया आफ्रिका बिझनेस समिटची पहिली आवृत्ती 2005 मध्ये आयोजित करण्यात आलेली होती, लक्षात ठेवा. यानंतर CII इंडिया आफ्रिका बिझनेस कॉन्क्लेव्हची मुख्य उद्दिष्टे काय आहेत हे पाहून घेऊयात आपण. भारत आणि आफ्रिका यांच्यातील व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी आफ्रिकेतील ओळखल्या गेलेल्या क्षेत्रांमध्ये भारतीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, लक्षात ठेवा. भारतीय उद्योग आणि आफ्रिकन देशांमधील संवाद वाढवण्यासाठी सामन्यांदरम्यान हा विक्रम करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो आपण 7वा प्रश्न पाहून घेऊयात. तर भारतातील पहिले संविधान संग्रहालय कोणत्या राज्यात स्थापन झालेले आहे? तर योग्य उत्तर राहील ऑप्शन डी हरियाणा या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? हरियाणा या राज्यामध्ये. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर प्रतिष्ठित संस्था OP जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी भारताच्या संविधानाचा स्वीकार केलेल्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त भारतातील पहिले संविधान संग्रहालय स्थापन करत आहे. तर कॉन्स्टिट्यूशन अकॅडमी अँड म्युझियम ऑफ राईट्स अँड फ्रीडम्स हा एक अनोखा उपक्रम आहे आणि भारतीय घटनात्मक इतिहासाच्या इतिहासात स्थापन होणारी ऐतिहासिक संस्था आहे, लक्षात ठेवा. यानंतर जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये स्थापन करण्यात येणाऱ्या संग्रहालयाचे उद्घाटन 26 नोव्हेंबर 2024 रोजी भारताच्या संविधानाचा स्वीकार केल्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्राला समर्पित केले जाईल, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 8वा भारताने पहिला राष्ट्रीय अवकाश दिवस कधी साजरा केलेला आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 23 ऑगस्ट रोजी साजरा केलेला आहे. कोणता दिवस? पहिला राष्ट्रीय अवकाश दिवस, लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया शॉर्टमध्ये. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रायन 3 मोहिमेच्या विक्रम लँडरचे यशस्वी लँडिंग म्हणून भारत सरकारने 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून घोषित केलेला आहे. तर सोव्हिएत युनियन, अमेरिका आणि चीन नंतर चंद्रावर रोव्हर उतरवणारा भारत हा चौथा देश आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 9वा प्रश्न आहे अलीकडे जगातील सर्वात मजबूत डेअरी ब्रँड कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अमूल. कोणता ब्रँड? अमूल ब्रँड, लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. अमूल या दिग्गज खाद्य आणि पेय उत्पादन कंपनीचा संपूर्ण भारतात दबदबा आहे. आता जगानेही अमूलची राजवट स्वीकारलेली आहे. तर एका अहवालानुसार अमूल आता जगातील सर्वात मजबूत फूड ब्रँड बनलेला आहे. तर ब्रँड फायनान्सच्या अहवालात याला AAA+ रेटिंग देण्यात आलेली आहे. तर कंपनीची ब्रँड व्हॅल्यू देखील $3.3 अब्ज झालेली आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. खूप महत्त्वाची माहिती आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 10वा आणि हा प्रश्न मी रिव्हिजनसाठी ठेवलेला आहे. तर प्रश्नाकडे वळूयात. जम्मू आणि काश्मीरचे नवीन DGP म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नलिन प्रभात यांची. कोणाची? नलिन प्रभात यांची, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्नाकडे वळूयात.
कोणत्या कंपनीने मंकीपॉक्स म्हणजेच यमपॉक्स लस बनवण्याची घोषणा केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. ज्यांना उत्तर येईल त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.